पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। माढा, धाराशिव आणि लातूरमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या 3 सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धाराशिवमध्ये प्रचार सभा। पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। मराठवाड्याच्या हक्काच्या 22 टीएमसी पाण्यासाठी पंतप्रधानांना साकडं घालणार, सावंत यांची प्रतिक्रिया। माढ्यातले उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांची सभा। सोलापूर धुळे महामार्गावर पळसवाडी पाटी शेजारच्या मैदानावर सभेचं आयोजन। आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची वारजे इथं संयुक्त सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाडही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। ठाकरे गटाच्या कल्याण मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर आज उमेदवारी अर्ज भरणार। आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। अर्ज भरण्याआधी डोंबिवली इंदिरा चौकातनं रॅलीचं आयोजन। महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्याआधी गोयल शक्ती प्रदर्शन करणार। सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी 1 मे रोजी योगी आदित्यनाथ यांची सभा, तर 3 मे रोजी अमित शहा आणि 4 मे रोजी नितीन गडकरींची सभा। पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 6 मे रोजी सभा। बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभेचं आयोजन। पालघर लोकसभेतला महायुतीचा तिढा अजूनही कायम। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 3 नावांची अजूनही चाचपणी सुरू। उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे 5 दिवस असताना सुद्धा महायुतीचा उमेदवार जाहीर नाही। महायुतीतल्या जाहीर न झालेल्या 5ही जागा शिवसेनाच लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, ठाणे आणि नाशिक या 5ही जागा शिवसेना लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। पुणे लोकसभा मतदारसंघात अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे आता पुण्यात 35 उमेदवार आणि शिरूरमध्ये 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। रवींद्र धंगेकरांसाठी 3 मे रोजी राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा। लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावं, धंगेकरांचं मतदारांना आवाहन। वाटेल ती किंमत आम्ही देऊ, मात्र देशाची घटना बदलू देणार नाही। जे संविधान बदलू इच्छित आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, शरद पवारांचा इशारा। 5 वर्षात 5 पंतप्रधान असा इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला। सोलापुरातून पंतप्रधान मोदींची उपरोधिक टीका, तर नकली शिवसेना असा उल्लेख करत ठाकरे गटावरही हल्लाबोल। इंडिया आघाडीतल्या लोकांना फक्त मलाई खायची आहे। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। मी गरिबांच्या खाल्लेल्या मिठाला जागतोय, मोदींचं वक्तव्य। धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं काँग्रेसचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही। मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। पंतप्रधान मोदींच्या नकली शिवसेना या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर। नकली शिवसेना बोलल्यावर मी सोडणार नाही, ठाकरेंचा इशारा। शिवसेना होती म्हणून मोदी पंतप्रधान बनू शकले, उद्धव ठाकरेंचा दावा। तर आज या मशाली पेटलेल्या आहेत, मशालीची धग तुमचं कमळ कोमेजून टाकेल, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। नकली शिवसेना कोण हे सर्वांनाच माहिती आहे। आदित्य ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल, तर अनिल देसाई आणि अरविंद सावंत गुजरात समोर न झुकता दिल्लीत जाणार असल्याचीही दिली प्रतिक्रिया। देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण करताना इतरांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा स्वतः काय केलं ते सांगावं। साताऱ्याच्या वाईतल्या सभेद्वारे शरद पवारांची अमित शहांवर टीका। महाराष्ट्रात एका भटकत्या आत्म्याकडून नेहमी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न। पुण्यातल्या सभेतनं पंतप्रधान मोदींकडून शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख। पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांचा भटकती आत्मा उल्लेख केल्यावरनं जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत पंतप्रधानांवर निशाणा। माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोललं जातं।
मोदी पवार साहेबांच्या मृत्यूची वाट तर पाहत नाहीयेत ना, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. 4 जून नंतर मोदींना कळेल की शरद पवार हे महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातील आत्मा आहेत. मोदींच्या शरद पवारांवरच्या टीकेला जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर. स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला अस्थिर आत्मे दिसू लागलेत. रोहित पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला. मोदी आणि अमित शहांना फक्त शरद पवार धोबीपछाड करू शकतात, म्हणून त्यांना शरद पवार यांची भीती वाटते. सक्षणा सलगर यांची मोदींवर टीका. सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर रायगडमध्ये. विकसित भारत हाच भाजपचा अजेंडा असल्याची दरेकर यांची प्रतिक्रिया. महाविकास नाही तर महाभकास आघाडी. साताऱ्यातल्या सभेतून उदयनराजेंचा हल्लाबोल. तर मतं मिळवण्यासाठी इतकी वर्ष काँग्रेसनं केवळ योजनांबाबतच्या घोषणा केल्या, मात्र त्या सगळ्या मोदींनीच पूर्ण केल्याची काँग्रेसवरही केली टीका. संजय राऊत यांची उद्धव ठाकरेंच्या सर्कसमध्ये जोकर म्हणून भूमिका. अजित पवार गटातले प्रवक्ते प्रशांत पवार यांची टीका. तर काही दिवसांनी उद्धव ठाकरेच संजय राऊतांना हाकलून लावतील असंही केलं वक्तव्य. पुलवामा भाजपनं घडवला म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. चहावाल्या पंतप्रधानांसोबत गरीबाचा मुलगाच शोभतो, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल. मुंबईतल्या 6च्या 6 जागा महायुतीचे उमेदवार जास्त मताधिक्यानं जिंकतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. आम्ही शूर लोकांच्या मागे उभे असतो, काही जण मात्र 40 गेले म्हणून रडत असतात. मनसेचे नेते संदीप देशपांडेंची ठाकरे गटावर टीका. तर कणकवलीतल्या राज ठाकरेंच्या सभेबाबत लवकरच कळेल अशी ही प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले त्यानंतर त्यांनी कोकणच्या जनतेसाठी काय केलं हे सांगणं अपेक्षित होतं, पण रिफायनरीला विरोध करून त्यांनी मतं घेण्याचाच प्रयत्न केलाय. उदय सामंत यांचं वक्तव्य. नारायण राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचं मताधिक्य रत्नागिरी जिल्हा देईल. उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त. भाजपचा 400 पारचा नारा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा भाजपवर हल्लाबोल. छत्रपती शिवाजी महाराज यावेळीही महाराष्ट्रातल्या मावळ्यांना आशीर्वाद देतील. ठाकरे गटातले नितीन देशमुख यांची पंतप्रधान मोदींवर टीका. तर विदर्भातील 4ही जागा निवडून येतील असा विश्वास. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी गोविंदाची सभा. डान्स करत गोविंदानं जिंकली उपस्थितांची मनं. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फलटणमध्ये शरद पवारांची सभा. रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर वगळता संपूर्ण निंबाळकर कुटुंब सभेसाठी मंचावर उपस्थित. आता सोलापुरातही ईडीच्या धमक्या येत आहेत असं ऐकलं. 4 जूनपर्यंत थांबा, ही सगळी यंत्रणा आपल्या हातात येणार आहे. रघुनाथराजे नाईक निंबाळकरांचं वक्तव्य. रोहित पवार हे भ्रमिष्ट झालेत, आजोबांनी त्यांच्यावर उपचार करण्याची व्यवस्था करावी. प्रसाद लाड यांची रोहित पवार यांच्यावर टीका. पुण्याच्या खेडमधल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील एकत्र. यावेळेला दोन्ही नेते एकमेकांच्या पाया पडले. धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटातले उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना ग्रामस्थांनी केली आर्थिक मदत. बार्शीमधल्या आगळगाव आणि उंबरगे इथल्या नागरिकांनी जमा करून दिले 72,000 रुपये. एकनाथ खडसे भाजपच्या रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात. जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या विजयासाठीच्या बैठकीत सहभागी.
माजी मंत्री सुरेश नवले यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय. मराठा आरक्षण न दिल्यानं नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावं लागतंय. मनोज जरांगेंची पंतप्रधानांवर टीका. तर महाराष्ट्रातले भाजपचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचीही केली टीका. मनोज जरांगेंच्या आंदोलनातले सहकारी असलेले गंगाधर काळकुटे पाटील यांची बीड लोकसभा मतदारसंघातनं माघार. मराठा समाजातल्या मतांचं ध्रुवीकरण टाळण्यासाठी माघार घेतल्याची दिली प्रतिक्रिया. जालन्याचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि जरांगे समर्थकांमध्ये शाब्दिक वाद. मंगेश साबळे जरांगेंचं नाव वापरून मतं मागत असल्याचा जरांगे समर्थकांचा आरोप. मानखुर्द देवनार भागात मिहीर कोटेचा यांच्या प्रचारामध्ये दगडफेक. अज्ञातांनी दगडफेक केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. मिहीर कोटेचा पोलीस ठाण्यात तक्रार करणार. जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे आज भिवंडी मतदारसंघातनं उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्याआधी रॅली काढत करणार जोरदार शक्ती प्रदर्शन. वंचितकडून उमेदवार बदलण्याचा सिलसिला सुरूच. उत्तर मुंबईतनं बीना सिंग यांनी माघार घेतल्यानं आता सोनल गोंदणे यांना वंचितची उमेदवारी जाहीर. छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या समता परिषदेचे उमेदवार मनोज घोडके यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी कायम. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची डोकेदुखी वाढली. काँग्रेस पक्षाचं पंजा चिन्ह बदला अथवा पोलीस दलाच्या बोध चिन्हातील पंजा चिन्ह काढून टाका. मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अशोक तावरेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार. तत्काळ निर्णय न झाल्यास कोर्टात जाण्याचाही दिला इशारा. कोल्हापुरात शाहू महाराजांना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनकडनं पाठिंबा. नवीन राजवाडा इथं जात शाहू महाराजांची भेट घेत जाहीर केला पाठिंबा. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का. शेकापचे रमेश मोरे यांचा भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या चांदिवली सिटीझन वेलफेअर असोसिएशनकडनं समस्यांचा जाहीरनामा तयार. वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांनी जाहीरनामा पाहावा. नागरिकांची विनंती. बीडच्या आष्टीमध्ये पंकजा मुंडेंसाठी महायुतीची बैठक. धनंजय मुंडेंचीही बैठकीला उपस्थिती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन. बीड जिल्हा जातपात नाही तर कर्तृत्व पाहून मतदान करतो. आष्टी इथं पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंचं कार्यकर्ता मेळाव्यात भाषण. नसीम खान यांची समजूत काढण्यासाठी बैठक घेतली. चंद्रकांत हंडोरे यांचं स्पष्टीकरण. तर वर्षा गायकवाड यांना आमचा कोणताही विरोध नसल्याचंही दिलं स्पष्टीकरण. अमित शहांचा बनावट व्हिडिओ बनवल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेस युथ सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल. मुंबई भाजपा सचिव प्रतीक करपे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. पुण्यामध्ये तापमान 40च्या पार. शिवाजीनगर परिसरात दुपारी 41.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. भंडाऱ्यात 1 ते 23 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 257 हेक्टर क्षेत्रावरच्या शेतपिकांचं नुकसान. उन्हाळी भात पीक, आंबा, टरबूज, भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठं नुकसान. 6 जनावरही दगावली. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातल्या 3 आरोपींना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी. सलमानच्या घराबाहेर 14 एप्रिल रोजी झाला होता गोळीबार. सलमान खान गोळीबार प्रकरणामध्ये पंजाबहून अटक झालेल्या 2ही आरोपींची आज कोठडी संपणार. या 2ही आरोपींना आज सकाळी मुंबई सत्र कोर्टात हजर केलं जाणार. दोघांवर प्रकरणातल्या 2 आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप. अमरावतीत जागेच्या वादातून आई आणि मुलाची हत्या तर वडील थोडक्यात वाचले. अमरावती पोलिसांच्या विशेष पथकानं आरोपीला घेतलं ताब्यात. क्षुल्लक कारणावरनं 24 वर्षीय तरुणाची हत्या. 4 आरोपींना अटक. नागपूरमधल्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना.
श्रीलंकेत सीतामातेचं मंदिर उभारलं जाणार. त्याआधी 19 मे रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येतील शरयू नदीतलं पाणी देण्याची श्रीलंकन सरकारची मागणी उत्तर प्रदेश सरकारकडून मान्य. उत्तराखंड सरकारकडनं बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीच्या 14 उत्पादनांवर बंदी. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती पसरवल्याबद्दल उत्तराखंड सरकारची कारवाई. फिल सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकात्याचा शानदार विजय. दिल्लीचा 7 विकेट्सनं उडवला धुव्वा. कोलकात्याचा दिल्लीवरचा या हंगामातला दुसरा विजय. जूनमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी विराट कोहली टीम इंडियामध्ये असायला हवा. रोहित शर्माचा बीसीसीआयला सल्ला. आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.